चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण आज बघणार आहोत, हे बघा मित्रांनो, रविवारी आहे होळी. या होळीच्या दिवशी, या पवित्र होळीच्या दिवशी, हे बघा, ही होळी वर्षानंतर एकदाच येत असते मित्रांनो. हे बघा, वर्षामधून होळी एकदा येत असते. या शुभ घडीवर, शुभ योगावर, या शुभ घडीवर आपण काय करावे आणि काय करू नये मित्रांनो. हे बघा, होळी अतिशय महत्त्वाचा सण आहे मित्रांनो, आणि वर्षामध्ये एकदाच येत असते. त्यामुळे आपण अशुभ कामे करू नये मित्रांनो. ह्या शुभ वेळावर आपण अशुभ कामे करू नये. बघूया मित्रांनो, आपण ह्या होळीच्या शुभ वेळेवर आपण काय करावे आणि काय करू नये मित्रांनो. हे बघा, आपण काय करायचं आहे पहिले. हे बघा, होळीच्या दिवशी आपण कुणालाही कर्ज द्यायचं नाहीये मित्रांनो. हे बघा, होळीच्या दिवशी म्हणजे कुणाकडून आपण पैसे सुद्धा घ्यायचे नाहीये, कुणाला पैसे सुद्धा आपण द्यायचे नाहीये मित्रांनो. आपण ह्या होळीच्या दिवशी जर असं केले तर आपल्या घरामध्ये पैसा येणार नाहीये मित्रांनो. आपल्या घरातील जो आहे पैसा तो सुद्धा निघून जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला होळीच्या दिवशी हे काम करायचं नाहीये मित्रांनो. आणि होळीच्या दिवशी आपल्याला जुने कपडे, फाटलेले घाणेरडे कपडे तर अजिबात घालायचे नाहीये मित्रांनो. आणि काळ्या रंगाचे कपडे सुद्धा आपल्याला घालायचे नाही. काळ्या रंगाचे कपडे तर अजिबात आपल्याला घालायचे नाहीये मित्रांनो. आणि हे बघा, पांढऱ्या रंगाचे कपडे सुद्धा आपल्याला घालायचे नाही, कारण की होळीच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करू नये आणि पांढरे कपडे सुद्धा घालायचे नाहीये मित्रांनो. या शुभ वेळेवर, या शुभ घडीवर घाणेरडे कपडे सुद्धा घालायचे नाहीये. आणि होळीच्या दिवशी आपल्याला हिरवे लाकूड सुद्धा होळीमध्ये जाळायचे नाहीये मित्रांनो. आणि हे बघा, होळीच्या दिवशी पिपळ, वड आणि आंब्याचे लाकूड सुद्धा आपल्या होळीमध्ये जाळायचे नाही मित्रांनो. हे बघा, आणि काय करायचं आहे, आपण जर हे शुभ झाडे जर जाळीत, आपल्या घरामध्ये उलट परिणाम होऊ शकतो मित्रांनो. आपल्याला अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जाऊ शकतो मित्रांनो. या समस्या खूप आपल्या समोर उभ्या राहू शकतात. यामुळे आपण हे कामे करायचे नाहीये मित्रांनो. हे बघा, आणि नवविवाहित ज्या स्त्रिया आहे, म्हणजे त्यांचे लग्न आत्ता झालेले आहे मित्रांनो, होळीच्या आधी त्यांचे लग्न झालेले आहे, अशा स्त्रियांनी अग्नीकडे पाहू नये मित्रांनो. विवाहिक स्त्रियांनी अग्नीकडे पाहू नये. नाहीतर ह्या जीवनामध्ये त्यांच्या, हे बघा, त्यांची नवविवाहित जोडवे आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी आगळे वेगळे प्रकार घडू शकतात. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी भांडणं होऊ शकतात. म्हणजे त्यांच्या आयुष्य नवीन सुरू झालेले आहे, नवीन जोडवे आहे, नवीन लग्न झालेले आहे. ह्या जोडव्यांमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळेच नकारात्मकता विचार येऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे त्यांनी होळीच्या दिवशी अग्नीकडे पाहू नये मित्रांनो. हे बघा, आणि काय करायचं आहे, हे बघा, ह्या दिवशी कुणालाही रागू नये मित्रांनो. आणि कुणावरही क्रोध सुद्धा करू नये मित्रांनो. आपल्या स्वतःच्या तोंडातून अपयशी शब्द सुद्धा काढू नये मित्रांनो. या दिवशी खोटे बोलू नये. खोटी साक्ष सुद्धा कुणाला देऊ नये मित्रांनो. कोर्टामध्ये सुद्धा खोटी साक्ष द्यायची नाहीये. आणि कोर्टाबाहेर सुद्धा ह्या दिवशी खोटी साक्ष द्यायची नाहीये मित्रांनो. नाहीतर आपण जेवढे पूजा पाठ जे केलेले आहे, आपण जे पारायण केलेले आहे, जप तप आपण केलेले आहे मित्रांनो, हे सुद्धा आपण जर ह्या दिवशी खोटे बोलले, कोणाला शिवीगाळ केली ह्या दिवशी, होळीच्या दिवशी, तर ते आपले पूर्ण वायफळ जाऊ शकतात मित्रांनो. जेवढे आपण देव पूजा पाठ जप तप पारायण आपण केलेले आहे, ते सुद्धा आपले निष्फळ होऊ शकतात मित्रांनो. त्या व्रताचे फळ, आपल्या पारायणाचे फळ आपल्याला मिळणार नाही मित्रांनो. ह्या दिवशी कधीही कोणाची वाईट विचार करू नका मित्रांनो. कोणाला वाईट शब्द तोंडातून काढू नका. कोणासाठी वाईट विचार सुद्धा मनात आणू नका मित्रांनो. म्हणून आपण काय करायचं, ह्या दिवशी मांसाहार सुद्धा खायचं नाहीये, दारू प्यायची नाहीये मित्रांनो. आणि स्वच्छ राहायचे आहे, नेहमी खरे बोलायचे आहे मित्रांनो. हे बघा, आणि आपण जर असं केलं मित्रांनो, आपण जर ह्या दिवशी जर असं केलं तर आपल्याला पूजेचे फळ आपल्याला मिळणार नाही मित्रांनो. या शुभ घडी, ह्या शुभ वेळावर आपल्याला खरेच बोलायचे आहे. आणि श्रद्धे मनोभावे आपल्याला होळीची मातेची पूजा करायची आहे मित्रांनो. आणि होळी मातेला प्रार्थना करायची आहे मित्रांनो. माझ्या घरातील रोग राई दुःख पीडा सर्व ने आई होळी माता
आणि माझ्या घरामध्ये सुख शांतता नांदू दे. ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.